सगळेच जण दोन मेगा आयपीओची आतुरतेनं वाट पाहत होते, ते म्हणजे टाटा कॅपिटल आणि LG इलेक्ट्रॉनिक्स। आणि शेवटी आज मोठ्या प्रतीक्षेनंतर टाटा कॅपिटलचा आयपीओ बाजारात लिस्ट झाला। पण मंडळी, या लिस्टिंगनं गुंतवणूकदारांची चांगलीच निराशा केली, कारण कंपनीचा शेअर BSE वर फक्त 1.23% प्रीमियम सह 330 रुपयांवर लिस्ट झाला। म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रति शेअर फक्त 4 रुपयांचा फायदा होतोय। पण यात प्रश्न असा आहे की जोरदार फॉर्म मध्ये असलेल्या टाटाचे शेअर अचानक का पडतायत? काय आहेत या मागची कारणं? चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण। तर मंडळी, याचं मुख्य कारण आहे टाटा मोटर्सचा डीमर्जर। पण डीमर्जर म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा सोप्या भाषेत समजून घेऊया। डीमर्जर म्हणजे एका कंपनीचं दोन वेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजन। म्हणजे दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे चालतील, त्यांचे वेगळे फायनान्शियल्स असतील आणि कंपनीचे शेअर बाजारात स्वतंत्र ट्रेंड होतील। आता टाटा मोटर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर या डीमर्जर नंतर टाटा मोटर्स दोन भागांमध्ये विभागली जाणार आहे। यात पहिली कंपनी म्हणजे पॅसेंजर व्हेकलची कंपनी, जसे की कार, SUV, इलेक्ट्रिक व्हेकल्स, आणि दुसरी कंपनी म्हणजे व्यावसायिक वाहनांची, म्हणजे जसे की हेवी व्हेकल्स, ट्रक किंवा बस। या नव्या व्यावसायिक वाहनांच्या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स लिमिटेड, म्हणजेच TMLCV। आणि हा डीमर्जर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालाय। आता हे सगळं टाटा कॅपिटलच्या शेअरवर थेट परिणाम करतंय। यामुळे डीमर्जर नंतर गुंतवणूकदार देखील गोंधळात पडलेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, डीमर्जर तर ठीक आहे, पण मग आज लिस्ट झालेला आयपीओ ते नेमका कोणत्या टाटाचं? तर तुम्हाला तितक्याच संख्येने नवीन TMLCV या कंपनीचे शेअर सुद्धा मिळणार आहेत। समजा तुमच्याकडे 500 टाटा मोटर्सचे शेअर असतील तर तुम्हाला 500 नवीन TMLCV या कंपनीचे सुद्धा शेअर्स मिळतील। हे नवीन शेअर्स काही आठवड्यातच BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहेत। मात्र या डीमर्जरमुळे बाजारात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून आयपीओच्या किमतीत घट झाली असं तज्ञांचं म्हणणं आहे। मात्र शेअर बाजारात या प्रक्रियेमुळे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून NSE ने खास प्री ओपन ट्रेडिंग सत्र जाहीर केले। हे सत्र 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत होणार आहे। या एका तासात तुम्ही ठरवू शकता की तुमचे शेअर्स विकायचे की ठेवायचे। जर तुम्ही शेअर्स ठेवण्याचा निर्णय घेतला तर 14 ऑक्टोबर पर्यंत तो तुम्ही होल्ड करा, म्हणजे तुम्हाला नवीन TMLCV कंपनीचे सुद्धा शेअर्स मिळतील। काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार लिस्टिंग नंतर बाजारात टाटा कॅपिटलच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात रिटेल इन्व्हेस्टर्सने प्रॉफिट बुकिंग केली, त्यामुळे शेअर घसरतोय। मात्र लॉंग टर्मच्या दृष्टीने टाटा ग्रुपचे शेअर्स अजूनही तितकेच चांगले असू शकतात। मंडळी, रतन टाटांच्या निधनानंतर अवघ्या एका वर्षात टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या एकूण व्हॅल्युएशन मध्ये तब्बल 7 लाख कोटी रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आले। आणि त्यात आता या टाटा मोटर्सच्या डीमर्जरमुळे गुंतवणूकदारांमुळे आणखी संभ्रम निर्माण झालाय। पण लक्षात ठेवा, रतन टाटा यांचा वारसा फक्त आकड्यांमध्ये नाही तर मूल्यांमध्ये देखील होता। त्यांनी निर्माण केलेली टाटा ही ओळख म्हणजे विश्वास, स्थैर्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाचं प्रतीक आहे। म्हणूनच आजच्या घडी टाटा ग्रुपचा शेअर जरी पडला असला तरी दीर्घकाळात हीच पायाभरणी पुन्हा एकदा टाटा ग्रुपला उंच शिखरावर नेईल। तर मंडळी, ही होती टाटाच्या डीमर्जर आणि आयपीओ लिस्टिंगची पूर्ण गोष्ट। तुम्ही टाटाचा आयपीओ विकणार की ठेवणार हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडल्यास महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।